नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता आठवीच्या इंग्रजी पुस्तकातील जो महत्त्वाचा घटक आहे 1.2 एंड्रोक्टस अँड द लायन त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा दिलेला आहे, हॅव यू एव्हर हेल्प एनीवन व्हाय? तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का आणि का? त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, आय ऑलवेज हेल्प माय पॅरेंट्स ॲट होम बिकॉज आय ओ समथिंग टू देम। सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड यू हेल्प हिम ऑब्लिक हर? तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत केली? आय हेल्प माय मदर बाय गिव्हिंग व्हॉट शी वॉन्ट्स इन द किचन and I help my father whenever he tells me to do some work. Third one, has anyone helped you in your need? तुमची गरज असताना तुम्हाला कोणी कधी मदत केली आहे का? One of my close friends helped me in my hour of need. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। Then question number 4, how did you feel at that time? तुम्हाला तेव्हा कसे वाटले? I felt very happy and satisfied. Then last one, number 5, how did you show your gratitude to him oblique her? I show my gratitude to him by saying thanks, and whenever I got a chance to help him, I helped him. अशा पद्धतीने आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी मधले प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव रीड हर्ड. Also name the brave hero heroine of each story. तुमच्या बाकावरील मित्राशी चर्चा करा व तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्य कथांची नावे तुम्हाला लिहायची आणि त्या कथांमधील नायक किंवा नायिका यांची नावे सुद्धा लिहायची। मग या ठिकाणी आपण अशा प्रकारे या 5 शौर्य कथांची नावे लिहू शकतो। नेम ऑफ द स्टोरी, फर्स्ट नाओमी द क्रिस्टल वॉरियर, या ठिकाणी नेम ऑफ द हिरो हिरोईन मध्ये आपण नाओमीचं नाव घेऊ शकतो। बी कॉलिंग सहमत, या ठिकाणी सहमत हे आपण इकडे हिरो हिरोईनच्या कॉलम मध्ये घेऊ शकतो। देन नंबर 3 पावनखिंड, बाजी प्रभू इज द हिरो, अँड देन झाशी की राणी, राणी लक्ष्मीबाई, अँड लास्ट वन डेव्हिड अँड गॉलियथ, डेव्हिड हा त्यामधला हिरो होता। देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी अशी या ठिकाणी दिलेली आहे, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट द लायन्स चुजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. सिंहाबद्दल काही वस्तुस्थिती आपल्याला योग्य पर्याय निवडून पूर्ण करायचे आहेत। पहिलं वाक्य या ठिकाणी दिलेले, लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. पर्याय दिलेले आहेत, एम्परर, लॉर्ड अँड किंग. निश्चितच या ठिकाणी किंग हा पर्याय योग्य असला पाहिजे। नंबर 2, लायन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स, डॉग, कॅट और हॉर्स, कॅट फॅमिली. देन लायन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स, कॉर्नवॉर्स, हार्बोवॉर्स अँड ओमनिवॉर्स. या ठिकाणी कॉर्नवॉर्स हा शब्द योग्य आहे। देन डॅश डॅश लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लायनेस डू नॉट हॅव इट, कब, मेल अँड फिमेल हे 3 पर्याय दिले। तर या ठिकाणी मेल लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लायनेस डू नॉट हॅव इट. देन नंबर 5, अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड डॅश डॅश, फ्लॉक, हर्ड और प्राईड. तर प्राईड हे त्याचं उत्तर आहे। नंबर 6, lions attack only when they are dash dash strict, awake and hungry. तर याचं उत्तर आपण lions attack only when they are hungry असं घेऊ शकतो। देन नेक्स्ट ग्लोसरी, या पाठावरचे काही कठीण शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला शब्द कोर्टियस मीन्स पोलाइट, सभ्य, नम्र. सेकंड, बाउंड बाय लॉ, स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज, कायद्याने बंधन असणे. नंबर 3, क्लचेस, टाईट होल्ड, कचाट्यात सापडणे. नेक्स्ट, कोवर्ड, वन हू गेट्स इझिली अफ्रेड, भेकड किंवा भ्याड आपण ज्याला म्हणू शकतो. देन नंबर 5, फ्ली, रन अवे, एस्केप, पळून जाणे. नेक्स्ट, पिटियसली, इन अ पिटियस मॅनर, करुणेने किंवा कळवळून. देन नेक्स्ट, कॉशियसली, व्हेरी केअरफुली, सावधपणे. 8 नंबर, मोन, मेड पेनफुल साऊंड्स, कन्हला,
9 whimpered cried painfully हुंका दिला. नंबर 10 distress great trouble मानसिक दुःख किंवा यातना. नंबर 11 summoning up courage trying to be brave धीर गोळा करून. अँड लास्ट वन इंटेन्शन पर्पज हेतू किंवा उद्देश. अशा प्रकारे आपण ग्लोसरी यातले शब्द आपल्याला सांगता येतील. देन नाव वी स्टार्टेड फ्रॉम द पॅसेज बाय पॅसेज. या ठिकाणी आता आपण या पाठाला परिच्छेदानुसार सुरुवात करणार आहोत. पहिला परिच्छेद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पहिला परिच्छेद लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लस. खूप खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू प्रेमळ आणि विवेकी माणूस राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर ॲज देअर स्लेव्ज. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. द स्लेव्ज वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. त्या काळी राजे महाराजे आणि श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड्रोक्लस हाही असाच एक गुलाम होता. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला जंपत असत आणि मालक जे सांगतील ते त्यांना करावं लागत असे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक सांगतील त्या पद्धतीने त्यांना वागावं लागत असे, करावं लागत असेल. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स. अधिकार नव्हते. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स. जरी त्यांच्या मालकांच्या मुळे ते दुःखी असले तरी त्यांना त्यांचं दुःख व्यक्त करता येत नव्हतं. दे कुड नॉट लिव्ह हिम. त्यांना सोडून जाता येत नव्हतं. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. ते कायद्याने बांधले गेलेले होते. त्यांच्या मालकांची आज्ञा पाळणं हा त्यांच्यासाठी एक कायदा होता. हाऊ युअर विकेड ही माईट बी. मग त्यांचे मालक कितीही दुष्ट असले तरी ते कायद्याने त्या ठिकाणी बांधले गेले होते किंवा बंधनकारक होते. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा निर्दयी आणि निष्ठुर मालक अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन विप देम. तो गुलामांना उपाशी ठेवित असे, त्यांना चापकाने फटके मारित असे. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा असं त्याला वाटत असे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यानंतर त्याने तो चांगल्या संधीची वाट पाहत होता आणि अखेर ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि अखेर त्याला संधी मिळाली. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि संधी मिळताच तो त्याच्या क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. नाऊ आता अल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कोवार्ड. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो भित्रा नव्हता. तिथून त्याने पळ काढल्याच्या नंतर तो जंगलामध्ये आश्रय त्याने घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचं त्याला भय नव्हतं. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याच्या डोक्यावर छप्पर नसल्याची त्याला कधी चिंता वाटली नाही. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेअर एव्हर ही विश्ड. आता तो मात्र स्वतंत्र झाला होता आणि एखाद्या पक्षाप्रमाणे त्याच्या मर्जीनुसार तो कुठेही हिंडू फिरू शकत होता. वन डे एके दिवशी ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये फिरत असताना ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. सिंहाच्या तो अचानक समोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. पहिल्यांदा त्याचे मनात आलं की आपण इथून मागे वाढावा आणि पळ काढावा. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. आणि नंतर त्याने पाहिलं का तो लायन त्या जागेवरून हल्ला सुद्धा नाही. इट नायदर ग्राउल्ड. तो गुरगुरला सुद्धा नाही. नॉर रोअर्ड. किंवा त्याने गर्जना देखील केली नाही, डरकाळी फोडली नाही. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. नंतर त्याच्या लक्षात आलं का तो वेदनेने केविलवाणपणे त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहत होता. नेक्स्ट अँड्रोक्लस पॉज. अँड्रोक्लस त्या ठिकाणी थांबला. देन ही मूव्ह व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. नंतर तो एक एक पाऊल पुढे टाकत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. द लायन मोन अँड विम्पर्ड. तो सिंह कण्हत होता आणि वेदनेने विवडत सुद्धा होता. प्लीज हेल्प मी इट्स आईज सीम टू से. जणू काही त्याच्या डोळ्यांनी तो सांगत होता की कृपया मला मदत कर, अशी तो याचना करत होता. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोक्लस त्याच्या जवळ गेला तेव्हा त्याने त्याची मान खाली घातली आणि
त्याचा जो पंजा होता तो जिभेने चाटू लागला. देन अँड्रोक्लस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वॉन्डेड सोअर अँड स्वॉलन. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं का त्या सिंहाच्या पंजाला जखम झालेली आहे आणि तो सुजलेला आहे हे त्याच्या लक्षात आलं. एवढा हा पहिला परिच्छेद. याच्यावरून काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य अँड्रोक्लस वॉज अ डॅश. मग या परिच्छेदच्या साह्याने आपण हे वाक्य कंप्लीट करू शकतो. अँड्रोक्लस वॉज अ काइंड जेंटल अँड कोर्टियस मॅन. आणि जे आपण भरणार आहोत किंवा जे वाक्य पूर्ण करणार आहोत त्याला अंडरलाईन करायची. नंबर 2 इन दोज डेज डॅश यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. या ठिकाणी सुद्धा परिच्छेदच्या साह्याने इन दोज डेज किंग्स नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. भरलेल्या भागाला आपल्याला अंडरलाईन करायची. नंबर 3 अँड्रोक्लस मास्टर वॉज हार्टलेस अँड विकेड. अँड नंबर 4 स्लेव्स वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला काळजीपूर्वक त्या परिच्छेदाच्या साह्याने भरायचा आणि त्याला अंडरलाईन करायची. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाइम. त्यावेळी त्या काळी गुलामांना कशी वागणूक दिली जात असे. स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. त्या गुलामांना मालकासाठी काम करण्यासाठी त्यांना फोर्स केला जायचा. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक जे काही सांगतील ते त्यांना करावं लागत असे. दे हॅड नो फ्रीडम. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स. अधिकार नव्हते. दे इवन कुड नॉट लिव्ह देअर मास्टर्स फॉर एनी रिझन. कोणत्याही कारणासाठी त्यांच्या मालकांना ते सोडून जाऊ शकत नव्हते. तस दे वेअर ट्रीटेड व्हेरी क्रुएली. अशा प्रकारे त्यांना अतिशय क्रूरतेने वागवलं जात होतं. अशा प्रकारचं उत्तर आपण परिच्छेदाच्या साह्याने ॲक्टिव्हिटी नंबर 2 सुद्धा लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 जी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली. फाइंड अँटोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. परिच्छेदामधून आपल्याला ऑपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. पहिला शब्द दिला आहे काइंड. त्याचा ऑपोजिट वर्ड आहे क्रुएल. हॅप्पी, अनहॅप्पी, पुअर, गरीब, वेल्दी, श्रीमंत, ब्रेव, शूर, कोवार्ड, भित्रा, स्लेव, गुलाम, मास्टर, मालक, हाय, उंच आणि लो म्हणजे खाली. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 सुद्धा शब्द लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. पहिलं ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. आयडेंटिफाय द टेन्स. कोणता काळ आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ही वॉज वॉन्डरिंग सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस VING. वॉज किंवा वेअर प्लस VING मला म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण सांगू शकतो. तर हा पास्ट कंटिन्युअस आहे. या ठिकाणी रायटिंग मिस्टेक झालेली सिंपल पास्ट या ठिकाणी आपल्याला दिसते, परंतु हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ही आपल्याला काळजी घ्यायची. उत्तर लिहिताना पास्ट कंटिन्युअस लक्षात घ्या. नंबर 2 अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज मास्टर. मेक ॲफर्मेटिव्ह करायचं. या ठिकाणी डिड नॉट निगेटिव्ह शब्द काढून त्याचा होकारार्थामध्ये रूपांतर करायचं आहे. अँड्रोक्लस डिसलाईक. डिड नॉट लाईकचा ऑपोजिट वर्ड घेतला डिसलाईक हिज मास्टर. अशा प्रकारे आपण याचं ॲफर्मेटिव्ह केलं. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट डू यू थिंक अबाउट अँड्रोक्लस. अँड्रोक्लसबद्दल तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला अँड्रोक्लसविषयी काय वाटतं किंवा त्याच्याकडे कोणते गुणविशेष होते. व्हॉट डू यू थिंक अबाउट अँड्रोक्लस. अँड्रोक्लसबद्दल तुम्हाला काय वाटतं. आय थिंक अँड्रोक्लस वॉज अ व्हेरी kind man. So when he saw the lion in pain, he did not think about his life. त्याने जेव्हा सिंहाला दुःखामध्ये कंताना किंवा विवळताना पाहिलं त्यावेळेस त्याने त्याच्या जीवनाचा विचार केला नाही. Whereas he thought about the lion's distress and tried to help him. त्याचं दुःख पाहून वेदना पाहून त्याने त्याला मदत केली. So our life too, we should help the people in distress. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण दुःखी कष्टी लोकांना मदत केली पाहिजे. ही वॉज काइंड. तो दयाळू होता. कोऑपरेटिव्ह, अंडरस्टँडिंग, सेन्सिटिव्ह, ब्रेव, करेजियस अँड फ्रेंडली बाय नेचर. तर हे गुणविशेष आपल्याला त्याचे सांगता येतील. त्याच्याबद्दल आपल्याला हे सांगता येईल. नाव पॅसेज नंबर 2 ऑन अ क्लोजर लुक अँड्रोक्लस नोटीस दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लायन्स टोज. ज्यावेळेस तो अँड्रोक्लस त्याच्या जवळ गेला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं का एक काटा त्याच्या पंजामध्ये अडकलेला होता आणि त्याच्यामुळे तो वेदनेने विवळत होता.
सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. सिंहाचं वेदनेचं हे कारण आहे तर, असं तो स्वतःशीच पुटपुटला. थॉट अँड्रोक्लस. समनिंग अप ऑल द करेज. आपलं सगळं धैर्य एकवटून अँड्रोक्लस स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्याने त्याचे हात हळूहळू त्या जखमी पंजाकडे नेले. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याला भीती वाटत होती का लायन आपल्यावर हल्ला करेल. इफ ही टच इट्स सॉलन पॉ. जेव्हा त्याने त्याच्या त्या दुखऱ्या पंजाला हात लावला त्यावेळेस बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्यावेळेस त्या सिंहाने त्याचा चांगला हेतू त्याच्या लक्षात आला. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. त्याच्या डाव्या हातामध्ये त्याचा पंजा त्याने घेतला. डेप्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. त्याने तो काटा हळूच काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. नंतर त्याच्याकडे असलेल्या कापडाच्या साहाय्याने त्याचे डोळे त्याने पुसले. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. आणि त्याने त्या कापडाच्या साहाय्याने त्याच्या त्या जखमेला त्याने ते कापड बांधलं. त्या कापडाच्या तुकडा फाडून त्याने त्या सिंहाच्या जखमी पंजावर तो कापडाचा तुकडा त्याने बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. सिंहाने जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचा हात चाटला. अँड्रोक्लस व्हेर एव्हर ही वेंट. ज्या ज्या ठिकाणी तो जात होता. इन द मीनव्हाईल अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेन द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. अँड्रोक्लसने पंजा आपल्या डाव्या सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लस त्याच्या जवळ राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय श्वापदाबरोबर आपलं अन्न वाटून खात असे. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वुंड. तो त्याची जखम दररोज स्वच्छ करत असे, त्याची मलमपट्टी करत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच तो बरा झाला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेर एव्हर ही वेंट. बऱ्याचदा अँड्रोक्लस जिथे जाईल तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ जात असे. इन द मीनवाईल दरम्यान अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव अँड्रोक्लस हॅड रन अवे. अँड्रोक्लसच्या मालकाने आपला गुलाम पडून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आणि त्याच्यामुळे काय झालं. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लस. अँड्रोक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी कसून शोध घेतला परंतु त्यांना त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही. ॲट लास्ट शेवटी दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लस लिव्ड. शेवटी ते अँड्रोक्लस राहत होता त्या जंगलात येऊन पोहोचले. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. नेमकं असं झालं की एके दिवशी अँड्रोक्लस हा एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह त्याच्या गुहेच्या बाहेर त्या ठिकाणी गुहेपाशी विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. त्यामुळे ते दोघी सैनिकांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. त्या सैनिकांनी त्यांना शहरात आणलं. दे पुट अँड्रोक्लस इन द चेन्स इन अ प्रिझन. अँड्रोक्लसला त्यांनी प्रिझनमध्ये ठेवलं. त्यांनी जेलमध्ये कैद केलं. तुरुंगात त्याला डांबलं. त्यांनी अँड्रोक्लसला साखळीने बांधून तुरुंगात डांबलं. द लायन वॉज केज. त्या सिंहाला पिंजऱ्यात कोंडलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बेस्ट. त्याकाळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाई. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे देअरफॉर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बेस्ट. अँड्रोक्लसला सुद्धा जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होते. एवढा हा दुसरा परिच्छेद.
Now the activity number 1, simple factual activity. Choose correct alternative and rewrite the sentences. आता आपण जो दुसरा परिच्छेद पहिला समजून घेतला त्याच्यावरची ही ऍक्टिव्हिटी आहे. पहिलं वाक्य, अँड्रोक्लस अँड द लायन फेल इनटू द हँड्स ऑफ डॅश डॅश, द सोल्जर्स, द हंटर्स और द किंग. तर याचं द सोल्जर्स हे उत्तर आपल्याला सांगता येईल. परिच्छेदवरच्या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परिच्छेद जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. सेकंड सेंटेन्स, द लायन लिक अँड्रोक्लस आर्म टू डॅश डॅश, सो शो लव्ह, शो ग्रॅटिट्यूड, शो हेट. याचं उत्तर शो ग्रॅटिट्यूड. नंबर 3, इन दोज डेज people who were found to be guilty of the serious crime were fed to dash dash, wild tigers, wild animals, wild beasts. तर याचं उत्तर सुद्धा आपण वाईल्ड बीस्ट सांगू शकतो. देन नंबर 4, दे पुट अँड्रोक्लस इन चेअर्स इन डॅश डॅश, इन प्रिझन, अ केज और अ किंगडम. या ठिकाणी अ प्रिझन असं त्याचं उत्तर आपण सांगू शकतो. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी नंबर 2, या ठिकाणी दुसरी ऍक्टिव्हिटी दिली, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिलेला आहे, व्हाय वॉज द लायन इन पेन, त्या सिंहाला वेदना का होत होती. अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लायन्स टोज, सो इट वॉज इन ग्रेट पेन. एक भला मोठा काटा त्याच्या पंजामध्ये रुतलेला होता म्हणून तो दुःखी होता, वेदनेने विवळत होता. नाव ऍक्टिव्हिटी नंबर 3, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. फाइंड आउट सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. आता या ठिकाणी आपल्याला लिहायचे फ्रॉम द पॅसेज. पहिला शब्द दिला आहे स्किलफुली, डेफ्टली, मार्वल, वंडर, थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड आणि सीज म्हणजे कॅप्चर. देन ऍक्टिव्हिटी नंबर 4, ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. व्याकरणावर आधारित या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिलं वाक्य, ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वॉन्ड एव्हरी डे, यूज टू. ह्या वाक्यामध्ये आता दिलेल्या वाक्यामधला जो वूड आहे तो वूड काढून आपल्याला त्याच्याऐवजी फक्त यूज टूचा उपयोग करायचा आहे. म्हणून याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने करता येईल, ही यूज टू क्लीन अँड ड्रेस द लायन्स वॉन्ड एव्हरी डे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं उदाहरण, ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने यूज टूचा उपयोग करायचा आहे. वूड काढून यूज टू वापरणार आहोत. वूड काढून यूज टू वापरल्यामुळे पुढचं जे मूळ क्रियापद आहे त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह तयार होत असतं. ही यूज टू हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. देन ऍक्टिव्हिटी नंबर 5, इज इट गुड टू हेल्प द ॲनिमल्स अँड बर्ड्स, व्हाय. प्राण्यांना, पशूंना व पक्ष्यांना मदत करणं योग्य आहे का आणि का. यस, इट इज गुड टू हेल्प द ॲनिमल्स अँड बर्ड्स बिकॉज दे ऑल्सो हॅव फिलिंग्स लाईक अस. आपल्यासारख्या त्यांना भावना असतात म्हणून त्यांना मदत करणं हे खूप चांगलं आहे. वी कॅन एक्सप्रेस अवर फिलिंग्स इन अवर वर्ड्स. आपल्या भावना आपण शब्दांमधून व्यक्त करू शकतो, बट दे कांट डू इट. सो वी शुड ट्राय टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स अँड हेल्प देम वेन एवर दे नीड हेल्प. It is our duty to protect them from any kind of danger as they are part of our food chain and they beautify the nature. ते आपल्या फूड चेनचा एक भाग आहेत म्हणून आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा निसर्गाचा एक भाग आहेत. नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी त्यांचं सुद्धा अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्राण्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना नेहमी मदत केली पाहिजे. देन Question number 3, read the following passage and do the activities. Passage number 3, on the appointed day, नेमक्या त्या ठरलेल्या दिवशी, the emperor arrived at the circus. तो सम्राट त्या ठिकाणी सर्कसमध्ये आला. and took his place, ते त्या जागेवर तो विराजमान झाला. the crowds cheered loudly, लोक मोठ्याने ओरडायला लागले, किंचाळायला लागले. the trumpets blew the trumpet and Androcles was brought into the arena. त्या ठिकाणी ते वाद्य वाजवणारे लोक त्या ठिकाणी वाद्य वाजवू लागले जोरजोरात. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. द क्राउड्स चिअर्ड लाऊडली, उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. The trumpets blew the trumpet and Androcles was brought into the arena. तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँड्रोक्लसला रिंगणामध्ये आणण्यात आलं. His chains were unbound. त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या.
ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला खात्री पटली होती का हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. ॲट द ऑपोजिट एंड, विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला. अ गेट वॉज रेज अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द एरिना. आणि त्या सर्कशीच्या रिंगणामध्ये एका सिंहाला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. आणि अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रोक्लस भीतीने ग्रासून टाकलेलं होतं अँड्रोक्लस सुद्धा. बट ही केप्ट अप ब्रेव फ्रंट. मात्र तरीही त्याने धैर्य सोडलेलं नव्हतं. देन द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम. अँड्रोक्लसला पाहता क्षणी गुरगुरत त्याच्याकडे वेगाने तो सिंह झेपावला. बाउंडिंग अँड रोअरिंग बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. परंतु अचानक तो थबकला. अँड देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. नंतर हळुवारपणे तो त्या ठिकाणी त्याच्याकडे गेला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. त्याचं जो काही सगळा आवेश सॉ धिस टू. अँड्रोक्लसने त्याला पाहिलं. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. त्यांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट. त्या ठिकाणी उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन बट वेन इट रिच हिम अँड्रोक्लस हग द लायन. जेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले तेव्हा त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. तो रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू उडत होते, आनंदाचे आणि दुःखाचे. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर. त्या ठिकाणी उपस्थित सगळा जनसमुदाय, सम्राट सुद्धा, वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. हे सगळं दृश्य ते पाहत होते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज. जनसमुदाय त्या ठिकाणी आक्रोश करत होता आणि त्याला सोडण्यासाठी ते सांगत होते. द एम्परर आस्क अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. त्यावेळेस त्या सम्राटाने अँड्रोक्लसला त्याच्या विचित्र वर्तणुकीबद्दल त्याला स्पष्टता मागितली. त्याला विचारण्यात आलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी. जेव्हा त्याने संपूर्ण स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ह बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बेस्ट. आणि जेव्हा त्याने ती सगळी गोष्ट ऐकल्याच्यानंतर त्या एम्पररला सुद्धा, सम्राटाला सुद्धा त्या ठिकाणी कृतज्ञता वाटली. आणि त्याने एक मनुष्य आणि प्राणी यांच्यातल्या मैत्रीबद्दल त्याला सुद्धा एक वेगळेपणा त्या ठिकाणी जाणवला. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. त्या ठिकाणी अँड्रोक्लसला मुक्त करण्याचं त्याने सांगितलं. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. आता तो गुलाम राहणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सूचित केलं. वेन द एम्परर आस्क अँड्रोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. आणि ज्यावेळेस सम्राटाने त्याला विचारलं का तुला बक्षीस काय पाहिजे यासाठी, तर त्यावेळेस त्याने सांगितलं का मला स्वतःसाठी काही नको. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. माझ्यासोबत या सिंहाला सुद्धा तुम्ही फ्री करा, मुक्त करा असं त्याने त्यांना सांगितलं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. ते दोघं मित्र त्यानंतर जंगलामध्ये स्वतंत्र जीवन जगण्यासाठी निघून गेले. अशा प्रकारचा हा तिसरा परिच्छेद. या पॅसेजवर ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी नंबर 1, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. सत्य असत्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं वाक्य, द लायन वॉज. फर्स्ट सेंटेन्स, द लायन वॉज रिलीज टू अ फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. ट्रू सेंटेन्स, सत्य वाक्य आहे. सेकंड वन, द लायन हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरियस. त्या सिंहाला त्या ठिकाणी अधिक द्वेषाने किंवा आक्रमकता वाढण्यासाठी त्याला उपाशी ठेवण्यात आलं होतं. इट इज ऑल्सो ट्रू. नंबर 3, द एम्परर मेड अँड्रोक्लस हिज स्लेव अगेन. त्या सम्राटाने अँड्रोक्लसला पुन्हा गुलाम केलं. फॉल्स. नंबर 4, द लायन किल्ड अँड्रोक्लस ॲट द एंड. शेवटी त्या सिंहाने अँड्रोक्लसला ठार केलं. इट इज ऑल्सो फॉल्स. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. व्हॉट डीड अँड्रोक्लस फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द अरेना. अँड्रोक्लसला रिंगणात आणल्यानंतर कसं वाटलं, तर व्हेन अँड्रोक्लस वॉज ब्रॉट टू द अरेना ही वॉज फिल्ड विथ फिअर बट अ शो दॅट ही वॉज नॉट अफ्रेड. त्याच्या मनामध्ये भीती होती परंतु त्याने त्याच्या चेहऱ्यावरती भीती जाणू दिली नाही, दाखवली नाही. अशा प्रकारे आपल्याला ॲक्टिव्हिटी नंबर 2 सांगता येईल. त्याने ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी.
फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थाचे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत। पनिशमेंट पहिला शब्द या ठिकाणी देण्यात आला आहे आणि परिच्छेदमध्ये त्याच्यासाठी विरुद्धार्थाचा शब्द आलेला आहे रिवॉर्ड। देन सेकंड वन अनबाउंड त्याच्यासाठी बाउंड हा शब्द आलेला आहे। टेंडर त्याच्यासाठी परिच्छेदमध्ये टफ हा अँटोनिम्स आलेला आहे। अँड लास्ट वन हॅपी डिसमेड हा त्यासाठी ऑपोजिट वर्ड आलेला आहे। नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 4 activity based on contextual grammar. The emperor arrived at the circus. Separate the subject and predicate. या वाक्यातला कर्ता आणि प्रेडिकेट हे वेगळे करायचे। तर या वाक्यामध्ये द एम्परर हा सब्जेक्ट आहे आणि उरलेलं वाक्य अराइव्ड ॲट द सर्कस हे प्रेडिकेट आहे। देन सेकंड सेंटेन्स द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट. सेपरेट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट या ठिकाणी सुद्धा द टू फ्रेंड्स हा सब्जेक्ट आहे अँड वेंट बॅक टू द फॉरेस्ट हे प्रेडिकेट आहे। देन लास्ट वन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स. इवन वाइल्ड ॲनिमल्स कॅन बी आवर फ्रेंड्स एक्सप्लेन. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे का वन्य पशु रानटी प्राणी सुद्धा आपले मित्र बनू शकतात स्पष्ट करायला सांगितलंय। यस इवन वाइल्ड ॲनिमल्स कॅन बी आवर फ्रेंड्स बिकॉज दे हॅव ऑल्सो फिलिंग्स अँड इमोशन्स कारण त्यांना सुद्धा भावना असतात। इफ वी हेल्प देम डेफिनेटली दे विल नॉट बी क्रुएल विथ अस. जर आपण त्यांना मदत केली तर नक्कीच ते आपल्यासोबत क्रूरतेने वागणार नाहीत। दे नो हाऊ टू गिव्ह रिॲक्शन टू अवर ॲक्शन. आपल्या क्रियेला प्रतिक्रिया कशी द्यायची ते त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतं। इफ वी ट्रीट देम क्रुएली डेफिनेटली दे विल बी क्रुएल. जर आपण त्यांच्यासोबत क्रूरतेने वागलो तर नक्कीच ते आपल्याला सुद्धा क्रूरतेने प्रत्युत्तर देतील विथ अस. अँड इफ वी ट्रीट देम फ्रेंडली आणि जर का आपण त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला अँड अफेक्शनेटली दे कॅन बी अवर फ्रेंड्स तर ते नक्कीच आपले मित्र बनतील। तर अशा प्रकारे या तिसऱ्या परिच्छेदवर सुद्धा आपण 5ही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। देन लँग्वेज स्टडी नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये ए उपप्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. पहिला शब्द दिलेला आहे CO-AR. पहिला शब्द दिला CO-ARD तर कोवर्ड W हे अक्षर त्या ठिकाणी आपल्याला भरता येईल। सेकंड वन AR-NA एरिना ई अक्षर भरून। नंबर 2 पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पॉ काइंड मास्टर आणि फॉरेस्ट हे शब्द दिले तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार मुळाक्षरांच्या चढत्या क्रमानुसार आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे फॉरेस्ट काइंड मास्टर आणि पॉ अशा प्रकारे आपण त्याची रचना करू शकतो। देन नंबर 3 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे। द लायन मोन अँड विम्पर्ड प्लीज हेल्प मी. तर हे वाक्य या ठिकाणी आपल्याला द लायन मोन अँड विम्पर्ड यानंतर कॉमा करायचा आहे आणि अवतरण चिन्हामध्ये प्लीज हेल्प मी फुल स्टॉप देऊन अवतरण चिन्ह कंप्लीट. तर या प्रकारे आपण विरामचिन्हांचा या ठिकाणी उपयोग करू शकतो। देन नेक्स्ट नंबर 4 मेक स्मॉलर वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स. पनिशमेंट हा शब्द दिला आहे आणि या ठिकाणी आपल्याला लहान लहान शब्द तयार करायचे आहेत कमीत कमी 3 अक्षराचे। मग याच्यापासून आपण पनिश शब्द तयार करू शकतो शीप मेन युनिट पुश एटसेट्रा अजूनही आपण या ठिकाणी शब्द तयार करू शकतो। देन नेक्स्ट नंबर 5 राईट रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत। या ठिकाणी अँड्रोक्लस हा शब्द दिलेला आहे त्याच्याशी संबंधित शब्द पण लिहायचे आहेत परिच्छेदाच्या साहाय्याने। अनहॅपी जेंटल कोर्टियस आणि काइंड अशा प्रकारे त्याला आपण विशेषण या ठिकाणी लिहिलेले आहेत। देन नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन. फ्ली आणि इट 2 शब्द दिलेले आहेत। वर्ड चेन तयार करताना आपल्याला लक्षात ठेवायची महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द आपला असला पाहिजे। इट हे क्रियापद दिलेलं आहे आणि त्या टीने सुरू होणारा शब्द मग पुढे आपण टी आणि पुढे एज एने सुरू होणारा एज अशा प्रकारचे आपण कंप्लीट द वर्ड चेन लिहू शकतो। देन नेक्स्ट डू ॲज डायरेक्टेड. बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन वर्ड ऑर फ्रेज फिल्ड विथ फिअर. हा वाक्प्रचार वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे। याचं वाक्य आपण अशा प्रकारे तयार करू शकतो आय वॉज फिल्ड विथ फिअर वेन आय सॉ अ स्नेक ॲट माय फीट. माझ्या पायांजवळ मी जेव्हा साप पाहिला त्यावेळेस माझ्या मनामध्ये भीतीने थरकाप उडाला होता। ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी शब्द दिलेत ओबे आणि हेल्प. ओबेला आपण प्रिफिक्स जोडून त्याच्यापासून डिसोबे शब्द तयार केला आणि हेल्पला सफिक्स जोडून हेल्पलेस हा शब्द आपण तयार केला। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आत्ता जो आपण प्रश्न पाहिला लँग्वेज स्टडी हा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या पाठावर आधारित आपण जे 3 परिच्छेद या ठिकाणी पाहिले पाठ समजून घेतला। मला वाटतं आपल्याला चांगल्या प्रकारे हा पाठ समजला असेल।
तर नक्कीच इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त त्याला शेअर करा. धन्यवाद.